चिखली शहरातील चालक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राग करतायत। अचानकच इतक्या मोठ्या व्यक्तीचा राग का करण्यात येतोय असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे। ते मागचं कारण म्हणजे अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य। एखाद्या ठिकाणी चालकाच्या चुकीने अपघात घडला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला तर त्याला 10 लाख रुपयाचा दंड द्यावा लागेल। इतकंच नाही तर त्याला 10 वर्षाची शिक्षाही केल्या जाईल असं अमित शहा म्हणाले होते। त्यांच्या याच विधानावर चालक संघ त्यांचा धिक्कार करतोय। याविषयी चिखलीतील रेणुका माता चालक असोसिएशनच्या वतीने आज तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले। जे भारताचे माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी जे 3 नवीन कलमा तयार केलेले आहेत त्यात एक ड्रायव्हर विषय आहे। कारण ड्रायव्हर हा कोणताही प्रत्येक स्वतःहून ऍक्सिडेंट करत नसतो, कारण अनावधानाने घडलेली गोष्ट म्हणजे ऍक्सिडेंट। आणि त्यांनी ज्या कायद्यात तरतूद केली आहे की ड्रायव्हर पळून गेल्यानंतर त्यांना जी शिक्षा होईल किंवा 10 लाख रुपये दंड, कारण प्रत्येक ड्रायव्हर हा स्वयंपूर्ण नसतो आणि कोणी स्वतःहून ऍक्सिडेंट करत नसतो। त्याकरता माननीय अमित शहाजी यांनी जे केलेले वक्तव्य किंवा ज्या धारा नवीन तयार केल्या त्यात थोडासा बदल करून ड्रायव्हर जगातला प्रत्येक ड्रायव्हरवर अत्याचार होणे किंवा अन्याय होणे असं आमचं मत आहे। त्यानिमित्त आम्ही माननीय तहसीलदार यांना आमचे रेणुका माता चालक मालक संघटना व संघर्ष ग्रुपच्या वतीने त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे। तरी कृपया करून आमच्या याच्यावर थोडा विचार करण्यात यावा। आज दिनांक 29/12/2023 रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेब चिखली यांना अमितजी शहा साहेब यांनी जे ड्रायव्हर बांधवाबद्दल वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी त्या धारा नियमात बदल केलेला आहे, या धारा नियमात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲक्सिडेंट स्थळी ड्रायव्हर कोण जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला 10 वर्षाची सजा किंवा 10 लाख रुपये दंड असा त्यांनी विषय घेतलेला आहे। परंतु ड्रायव्हर हा कोणताही पळून जात नसतो। तिथे समय सूचकता पाहून ड्रायव्हर जर पळून गेला नाही तर ड्रायव्हरच्या जीवाचंही काहीतरी बरं वाईट पब्लिककडून होत असतं, म्हणून हा ड्रायव्हर सुरक्षित ठिकाणी म्हणजेच पोलीस स्टेशनला जमा होत असतो। आणि तरी अमितजी शहा यांनी ड्रायव्हर बंधूचा थोडासा विचार करून या तरतुदीमध्ये बदल करावा ही मी त्यांना आग्रहाची विनंती करतो। यांचे देखील म्हणणं बरोबर आहे। कुठलाही अपघात घडवून केला जात नाही, त्यामुळे अशा प्रकारची शिक्षा सोडवणे अत्यंत चुकीचे आहे असे ते सांगतात।